आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। जैनसिंगपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून नवी टीम तयार करण्यात आल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समजतंय। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय महामंत्री स्मृती इराणी, विनोद तावडे, हर्ष सांघवी, ओपी चौधरींसह आणखी काही सदस्य या कमिटीत असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समजतंय। टीम जेएनसीपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच योजना आखणार असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने समजतंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सोमेश, एका बाजूला आपण पाहतोय जंतर मंतर नंतर आता जैनसिंगचा मुद्दा आता केंद्रस्थानी आलेला आहे। राहुल गांधी देखील जैनसिंगशी संवाद साधत असताना भाजपच्या या नव्या टीमचं आता नेमकं कसं योगदान असणार आहे, कशा रीतीने ही नवी टीम बनवली जाते, काय कार्यक्रम आखला जातोय भाजपच्या या नव्या टीमच्या माध्यमातून? भाजपने जेनझी म्हणजेच तरुणांसोबत त्यांचा आउटरीच आणि त्यांच्यासोबतचे संवाद कार्यक्रम खूप गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यानुसार आता राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, स्मृती इराणी, विनोद तावडे, हर्ष सांघवी जे गुजरातचे गृहमंत्री आहेत आणि तरुण आहेत सर्वात हर्ष सांघवी आणि ओपी चौधरी या सर्वांना या समितीमध्ये सामील करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे भाजपच्याही हे लक्षात आलेलं आहे की 2014 साली जी मुलं 6-7 वर्षांची होती ते त्यांच्या जाणत्या वयात त्यांनी 2014 नंतरचं आता नरेंद्र मोदींचं सरकारच पाहिलेलं आहे आणि त्यामुळे जे काही सरकार आहे, जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ती या तरुणांच्या दृष्टीने 2014 नंतरचीच आहे आणि त्यामुळे या सर्व जे आज 18, 19, 20 वर्षाचे आहेत त्यांच्यासोबत विशेषत्वाने संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत भाजपला घेऊन जाण्यासाठी म्हणून ही समिती स्थापन केली गेल्याचं कळते आणि यावरून भाजपने हा संपूर्ण तरुणांसोबतचा संवाद आणि आउटरीच कार्यक्रम किती गांभीर्याने घेतले हे देखील दिसते। सोमेश, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी।